हॅलो फ्रेंड्स, मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एका फॅन्सी कुर्तीची ते कटिंग आणि स्टिचिंग बघणार आहोत। पूर्ण ड्रेस मटेरियल आहे, सलवारचा कापड आहे, टॉपचा कापड आहे, पण आपण एक फॅन्सी टॉप स्टिच करणार आहोत। तर आधी आपण वर्कवाला पार्ट आहे त्याच्यामुळे आपण जो टॉपचा पार्ट आहे त्याच्यावर आपण कटिंग करूया। तर आपल्याला करायचं काय, जो वर्कवाला पार्ट आहे तर 4 कापडात नाही तर 2 कापडात त्याला आधी आपण फ्रंटचा पार्ट आहे तो आधी आपण कट करूया। त्याला आपण डबल फोल्ड करायचं आहे। कसं, जो आपला नेकवाला पार्ट आहे तो सेंटरला येईल, या पॉइंटने याला आपल्याला डबल फोल्ड ठेवायचे। तर गळ्याचा पॉइंट आपण सेंटरला ठेवलाय। आता या पॉइंटला शोल्डरचं मेजरमेंट घ्यायचंय। जेवढं शोल्डर आहे त्याचा आपण निमा पार्ट टाकायचा। 14 इंचाचं शोल्डर आहे, मी 7 वरती एक पॉइंट घेते। या पॉइंट पासून मुंडीची उंची 7 इंचावरती। आता बघा, या पॉइंटला आपण गळा आपला इथे या पद्धतीने, यापेक्षाही जो आपला गळा आहे तो डीप आहे, पण आपण फॅन्सी स्टिच करणार आहोत त्याच्यामुळे आपण याचा पूर्ण वापर करू। पण आधी या पॉइंट पासून चेस्टचा चौथा पार्ट, तर 9 36 साईजचा चेस्ट घेर आहे। 9 याचा चौथा पार्ट घेऊया। 2 इंचाची मी इथे मार्जिन देते आणि हलकीशी याला घ्यायची एक गोलाई। तर याच पॉइंट पासून एक 7 इंचावरती परत आपण या पॉइंट पासून कमरेचं मेजरमेंट घेतोय। तर बघा, 32 इंचाचा कमर घेर आहे। 8 याचा आपण चौथा पार्ट घेऊया आणि इथून ही 2 इंचाची मार्जिन। एक्स्ट्रा वाला पॉइंट मॅच करायचा नाही, फिक्स वाला नाही। तर बघा, या पॉइंट पासून परत 7 इंचावरती सीट घेरचं मेजरमेंट टाकायचंय। सीट घेर आहे 40 इंचाचा, तर 10 याचा आपण चौथा पार्ट घेऊया आणि इथून पुढे परत 2 इंचाची मार्जिन। तर आता बघा, नॉर्मल जो कुर्ती असते तर आपण इथून स्ट्रेट मी इथे लाईन ड्रॉ केली असती। उंचीविषयी जेवढा आपला कापड आहे तेवढी पूर्ण उंचीचा आपण इथे वापर करणार आहोत। या पॉइंटला बघा, आता एक्स्ट्रा मी जेवढं डबल फोल्ड केलंय खाली या पॉइंटला, त्याचा पूर्ण आपल्याला घेऱ्याचा वापर तिरकस आपण याला ड्रॉ करून हलकीशी गोलाई करून याला आपण मॅच करूया। तर यात बघा, आपण मी एक्स्ट्रा जेवढा घेर आहे तेवढा घेतलाय। 3 इंच आत यायचंय आणि हलकीशी गोलाई द्यायची। या पॉइंट पासून हलकीशी गोलाई दिली। आता रेडीमेड आपला नाही की त्याला आपल्याला करायचं काय, घेरा बघा। आता साधारण आपण 3 इंचाचा गळ्याचा घेरा हवाय, तर रेडीमेड जरी असलं तर बरोबर ते या पॉइंटने 3 इंचाचा यांनी आपल्याला घेरा दिलाय बरोबर 3। आणि गळा एवढं, जसं की म्हटलं फॅन्सी आपल्याला कुर्ती स्टिच करायची, आतल्या पॉइंटला इथे सलवारचा पार्ट आहे तो येणार नाही, तेवढं डीप नेक फ्रंट साईडला कम्फर्टेबल होत नाही। तर हा 8.5 आहे। अर्धा इंच जरी शोल्डरला स्टिच केलं तर 8 इंच येईल, पण एवढा हा नकोय। आतल्या पॉइंटला आपला सलवारचा कापड येईल, त्याच्यामुळे मी जेवढा हा आहे याचा पूर्ण आपण डिझाईनचा वापर करून घेतोय या पॉइंटला। तर बघा, या पद्धतीने तर फ्रंट पार्ट आहे आणि आपल्याला यात महत्वाचं काम काय करायचंय, मुंड्याच्या पॉइंटला अर्धा इंच आत यायचंय। फिटिंग मध्ये जर आपल्याला इथे कुर्ती हवी तर अर्धा इंच आत यायचंय आणि आतल्या हाताने अर्धा इंच आत जाऊन आतल्या हाताने इथे गोलाई द्यायची। हे महत्वाचं काम। बाकी एक्स्ट्रा जी कुर्ती आहे ती आपण कट करूया, पण त्याआधी हा जो फ्रंटवाला पार्ट आहे बघा, या पॉइंट पासून फ्रंट पार्टला आपल्याला कट द्यायचा आहे। तर कट देताना याची आपल्याला कटिंग कशी करायची या पॉइंट पासून, तर बघा, आपण या पॉइंटला इथे डिझाईन आहे त्यामुळे 1 इंच आपण खाली जाऊन 19 इंचावरती डिझाईनचा पार्ट आपल्याला कट नको व्हायला, म्हणून या पॉइंट पासून आपण याला सरळ या पॉइंट पासून इथे जशी आपण जॉकेटला किंवा आपण या पॉइंटला कट देतो त्याला हलकसं आपल्याला या पद्धतीने कट द्यायचा आहे। तर हा पार्ट आपण इथे कट करून घेऊ। तर या पॉइंटला बघा, आपण एक्स्ट्रा वाला पार्ट पूर्ण इथे कट करून घेतलाय। याला तर आपण हा जो कटवाला पार्ट आहे या पद्धतीने आपण याला मिडल पासून कट केलाय। याला आपण ओपन करून बघूया। तर बघा, आपण आता या पॉइंट पासून याला कट लावून घेतलाय। फ्रंट पार्ट नेकवाला डिझाईन होतं त्याच्यामुळे आधी आपण फ्रंट पार्ट कट केलाय। आता पाठीमागच्या पार्टला आपण करायचं काय, याला डबल फोल्ड ठेवायचंय। बॅक साईडला आपल्याला कट द्यायचा नाहीये, एक्स्ट्रा वाला पार्ट ठेवून घ्यायचा आहे आणि पाठीमागचा जो गळा आहे त्याला हलकीशी फक्त 1.5 इंचावरती हलकीशी गोलाई घ्यायची आहे आणि आहे तसं सेम मेजरमेंट मध्ये आपल्याला कट करून घ्यायचंय। आणि ही जी फ्रंटची गोलाई दिली आपण 1 इंच आत घेऊन दिली आहे, बॅकच्या पोर्शनला आपल्याला 1.5 इंचावरती द्यायची आहे। तर बघा, पाठीमागचा पार्ट आपण इथे कट करून घेतलाय। पाठीमागचा पार्ट कट झालाय। आता एक्स्ट्रा कापड नव्हतं जो आपला साईड पॉइंट पासून या पद्धतीने जो कापड आहे शिल्लक, यात आपल्याला स्लीव कट करायची आहे। तर बघा, हे जे शिल्लक आपला जो कापड इथे राहिलाय साईड पॉइंट पासून याला मी डबल ठेवलाय।
त्यानंतर याला आपल्याला करायचं काय, या पॉइंट पासून याला आपल्याला 4 कापडात त्याची घडी घालायची. 4 कापडात घडी घालायची आणि जी बंद बाजू आहे ती मी माझ्याकडून ठेवून घेते. तर साधारण स्लीव आपल्याला 5 इंचची हवी आहे. तर मग मेजरमेंट घेताना आपल्याला जी बंद बाजू आहे तर यात बघा यापासून उंची आपल्याला रेडी हवी 5 इंच वरती आणि आपल्याला यातच पट्टी फोल्ड करायची. याला पण अस्तर म्हणजे आपला जो सलवारचा पार्ट आहे तो आपण याला लावणार नाही. 5 इंच आपल्याला रेडी हवी आहे. अर्धा इंच जिथे आपण जॉईन करू त्या पॉइंटला जाईल आणि 1.5 इंचची आपल्याला इथे पट्टी फोल्ड करायची. तर साधारण आपण यात 2 इंच एक्स्ट्रा घेऊ म्हणजेच की 7 इंचावरती. आता या पॉइंटला करायचं काय, सरळ एक लाईन ड्रॉ करायची. आपल्याला सरळ लाईन ड्रॉ केली आहे. त्यानंतर जो आपला इथे जो आपला दंडघेराचा पार्ट त्याचा निमा पार्ट घ्यायचा आहे. तर बघा 11 इंचाचा आपला दंडघेर आहे. तर 5.5 वरती आपण एक पॉइंट देऊया. इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. आता याच पॉइंट पासून पाठीतला मेजरमेंट टाकायचं आहे वरती 3 इंचावरती आणि या पॉइंट पासून मुंड्याची घ्यायची आपल्याला गोलाई. तर मुंड्याची गोलाई आपण या पॉइंटला घेऊया 8.5 इंचावरती तिरकस आणि इथून पुढे 1.5 इंचची मार्जिन. याला घ्यायची हलकीशी गोलाई आणि हा जो पॉइंट आहे इथे मॅच करायचा. तर स्लीवचा आपला आकार इथे देऊन झालाय. त्याला आपण कट करून घेऊ. ज्यावेळेस आपण कुर्ती ते फॅन्सी स्टिच करतो सलवारच्या कापडात तर कापड इथे बरंचसं शिल्लक राहत नाही. त्याच्यामुळे आपल्याला या पद्धतीने स्लीव लहान करून हिला पण आपण फॅन्सी करू शकतो. तर इथे स्लीव पण आपली कट झाली आहे. आता जसं की तुम्हाला म्हटले आपल्याला सलवारच्या कापडाचा इथे यूज करायचा आहे. आता यात बघा जो सलवारचा पार्ट मी तो डबल फोल्ड ठेवलाय. आता तुम्हाला पुढचा जो गळा जेवढा तुम्हाला उंची हवी पुढच्या गळ्याची त्यानुसार आपल्याला इथे नेक ड्रॉ करायची जाईल आणि हा जो आपला सलवारचा पार्ट आहे तो या पद्धतीने इथे ठेवायचा आहे. तर यात आपण करायचं काय, या पद्धतीने जेवढा मला गळा हवाय तो आतल्या साईडला हा मॅच होईल हा पॉइंट. तर आधी आपण काय करूया, गळ्याची जी उंची आधी आपण ही ठरवायची की आपण गळा किती हवा आहे. तर पुढचा जो गळा आहे तो साधारण बघा शोल्डर पॉइंट पासून याचं मेजरमेंट घ्यायचंय या पॉइंटला. तर साधारण गळा जो आहे या पॉइंटला मला रेडी जो गळा आहे तो 6 इंचाचा हवाय म्हणजेच की या पॉइंट पर्यंत एवढा आपल्या इथे हा कापड बाहेर दिसणार आहे. पण यात आपण एक्स्ट्रा ठेवायचंय कारण का तर इथे आपल्याला कापड दुमडून फोल्ड करायचं आहे. तर याला आपल्याला बघा साधारण किती आपण एक्स्ट्रा हवाय. आधी तर तुम्ही या पॉइंट पासून जो नेक हवाय तिथे एक पॉइंट ड्रॉ करून घ्या रेडी जो हवाय तो म्हणजेच की आपल्याला बघा 6 आपल्याला हवाय. इथे मी एक मेन फॅब्रिक वरती पॉइंट ड्रॉ केलाय. आता याला यानुसार आपल्याला ऍडजस्ट करायचं आहे. तर बघा या पद्धतीने आपला कापड फोल्डून बरोबर आपला नेक इथे येईल. पण आपण यात एक्स्ट्रा घ्यायचंय कापड फोल्ड करण्यासाठी. तर या पॉइंटला मी या पद्धतीने ठेवतेय. आता याचा आकार देताना आपल्याला साइड पॉइंट पासून आहे तसं याला आपल्याला ड्रॉ करून घ्यायचंय पूर्ण. तर बघा आता या पॉइंटला आपण जो आपला मेन फॅब्रिक याला साईडला ठेवूया. यात उंचीविषयी तुम्हाला सांगेन जो आपला मेन फॅब्रिक आहे आणि जो सलवारचा पार्ट आहे यात आपण 1 इंच खाली मी एक्स्ट्रा ठेवलाय. हा जो पार्ट आहे दिसणार आहे बाहेरच्या साईडला बॉर्डर जी असणार रेडची पूर्ण इथे गुलाबी रंगाची असणार आहे त्याच्यामुळे यात आपण थोडं याला एक्स्ट्रा ठेवलंय या पद्धतीने. या पॉइंटला मिडलला कटिंग करायची नाहीये. फक्त आता हा जो आपण नेक पासून जो पार्ट ड्रॉ केला याला आपण एक्स्ट्रा पॉइंटने पूर्ण इथे कट करून घ्यायचा आहे. इथे सुद्धा आपण याला गुलाईमध्ये कट करायचं. तर बघा आता या पद्धतीने आपला फ्रंट पार्ट ड्रेसची कटिंग आपली इथे कंप्लीट झाली आहे. स्टिचिंग विषयी तुम्हाला सांगेल. आधी आपल्याला याला स्टिच करताना करायचं काय, आधी तर आपल्याला गळ्याला जो आपला वरचा पार्ट आहे याला पट्टी लावून गळ्याला आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. हा जो आपला कटवाला पॉइंट आहे इथे आपल्याला पाइपिंग करायची आहे पूर्ण. या जो पॉइंट आहे गोलाईवाला या पॉइंट मध्ये पूर्ण आपल्याला इथे गुलाबी रंगाची पाइपिंग करायची आहे आणि त्यानंतर इथे पट्टी दुमडून हा पार्ट आपल्याला पूर्ण गळ्याला ड्रॉ न करता मॅच न करता फक्त जो मुंढ्याचा पार्ट आहे या पॉइंट पासून कटवाला पॉइंट पासून पूर्ण याला बाहेरून आपल्याला याला मॅच करून याला अटॅच करायचं आहे. तर
तर हे फ्रंट पार्ट विषयी. बॅक पोर्शनला तुम्हाला हवं, जर तुम्हाला अस्तर वेगळं लावायचं नसेल तर तुम्ही सलवारचं सेम मेजरमेंट घेऊन याच पद्धतीने याला आपल्याला सलवारची पण कटिंग करून मॅच करायची. जसं आपण अस्तर लावतो सेम पाठीमागच्या पार्टला याला आपल्याला मॅच करायचे आणि स्लीव अटॅच करायचे. तर ही आजची आपली झाली कटिंग इथे कम्प्लीट. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण स्टेप बाय स्टेप याची स्टिचिंग पाहू.